मेल्यानंतर तुमची किती चर्चा होते त्यावर अवलंबून असतं तुम्ही जिवंत असताना लोकांच्या हृदयामध्ये किती तुम्ही नाव कमावलेलं असतं. अशीच एक घटना आज झालेली आहे. आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघाताने निधन झालेलं आहे. सकाळपासून टीव्ही चॅनल्सवर, सोशल मीडियावर, माध्यमांवर सगळीकडे त्याच बातम्या येत आहे. पण मी हा व्हिडिओ खास ह्यासाठी बनवलेला आहे. जेवढं दुःख संपूर्ण महाराष्ट्राला आहे, तेवढं मला देखील आहे. एक असा नेता आपल्यातून चालला गेलेला आहे, ज्याचा लोकांवर अजूनही विश्वास बसत नाहीये. असं वाटतंय कुठेतरी ते लाईव्ह येतील आणि आपल्या समोर येऊन काहीतरी बोलतील, असं सगळ्यांना वाटतंय. कारण जेवढं वाईट मला अजितदादा गिरेलांचं वाटतंय, तेवढंच वाईट मला ह्या गोष्टीचं वाटतंय, की संपूर्ण बातम्यांमध्ये फक्त अजितदादा गिरेलांचीच बातमी दाखवली जाते आणि त्यांच्यासोबत असणारे ते सुद्धा त्याचप्रमाणे त्या मृत्यूला सामोरं गेलेले आहेत, त्यांची नावं नाही घेतली जात आहे. तर मी खास करून ह्या व्हिडिओमध्ये मी त्यांची नावं घेऊन त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहे. अजितदादांसोबत त्यांचे पी-एस-ओ म्हणजे त्यांचे बॉडीगार्ड जे होते, विवेक जाधव सर म्हणून, ते देखील तिथं होते. त्यांच्यानंतर जे पायलट कॅप्टन होते सुमित कुमार, कॅप्टन ज्या होत्या शंभवी पाठक म्हणून आणि फ्लाइट अटेंडंट ज्यांना म्हटलं जातं त्या होत्या पिंकी माळी. हे सारे जण एका क्षणात त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. तर या सर्वांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊया आणि अशी वेळ यापुढे कोणावर येऊ नये एवढीच फक्त देवाचरणी प्रार्थना.